आणि हेडलाईन्स नंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला। 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल 33 तासांनंतर 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जन हे संपन्न झालं। यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या तराफ्याचा वापर करण्यात आला। मात्र या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली। अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात आली। मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतर समुद्रामध्ये योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली। भरतीची योग्य पातळी ही रात्री 9 वाजता प्राप्त झाल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया ही सुरू झाली आणि लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली होती। तर लालबागच्या राजाचं विसर्जन का लांबलं हे सविस्तरपणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। लालबागच्या राजाची मिरवणूक चौपाटीवर उशिरा म्हणजे 7:30 वाजता पोहोचली। मिरवणूक पोहोचली तेव्हा ओहोटी संपून समुद्रामध्ये उंच लाटा उसळल्या होत्या। उंच लाटांमुळे मूर्ती ट्रॉलीतून नव्या तराफ्यावर नेण्यात अडचणी आल्या। सकाळी 11:44 पासून भरती सुरू झाली। समुद्र शांत होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर आणि 8:30 वाजता तराफा हा समुद्रात दूरवर नेला। मिरवणूक निघाल्यानंतर 33 तासांनी विसर्जन झालं। समुद्रावर 14 तास प्रतीक्षा करावी लागली। बातमी आहे पुण्यातून। अखेर 34 तास 42 मिनिटांनंतर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका पार पडल्या। गेल्या वर्षीचा 30 तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला असून यंदा तब्बल 34 तास लागले। पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकांचं सूक्ष्म नियोजन करून यंदा 34 तास मिरवणुका चालल्या। तर अनेक गणेश मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन बाकी असतानाच पुणे पोलिसांनी मिरवणुका संपल्याचं जाहीर केलं। पुणे पोलिसांनी संध्याकाळी 5 वाजता मिरवणुका संपल्याचं जाहीर केलं, पण रात्री 8 वाजता शेवटच्या मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन झालं। टिळक रोड जी मंडळ आहे त्या मंडळाला असं महत्त्व नाही आहे असं कुठंतरी कळते की, आणि त्याच्यानंतर म्हणजे बंद केला आणि पुढं या असं सांगितलं आणि त्यानंतर आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। पोलिसांनी हे सगळं सांगितलं, आता तेव्हा तर 5 वाजता संपलं म्हणून जाहीर केलं होतं नाही, आम्हाला ते सांगितलं नाही की 5 वाजता संपलं म्हणून। फक्त साऊंड वगैरे बंद केले आणि तुम्ही चला आता साऊंड वगैरे बंद करून झालं। तुझा भाव केला असं दिसत दुजा भाऊ दरवेळेस सारखं म्हणजे लक्ष्मी रोडला जे मंडळ आहे तेच प्रमुख मंडळ आणि पुण्यातील इतर मंडळ ती मुख्य मंडळ नाहीये। त्यांचा जो मंडळाचा गणपती आहे तो गणपती नाहीये असं कुठंतरी दुजा भाऊ झालेला आहे। तर पुण्यातील या दीर्घ मिरवणुकीचा विक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। 2022 ची मिरवणूक ही 29 तास चालली। 2023 ची मिरवणूक ही 30 तास 25 मिनिटं चालली। त्यानंतर 2024 ची मिरवणूक 24 तास 45 मिनिटं चालली आणि 2025 ची मिरवणूक ही 32 तास 23 मिनिटं। बेळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकींची तब्बल 31 तासांनी सांगता झाली। 2 दिवस झालेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सहभागी झाले होते। शनिवारी संध्याकाळी 5 वाजता या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या होत्या, तर रविवारी रात्री 12 वाजता विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली। राज्यभरात गणपती विसर्जनादरम्यान 22 जण बुडाल्याची घटना समोर आली। यातील 13 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जण अद्यापही बेपत्ता आहेत। राज्यात विविध ठिकाणी या घटना घडल्या आहेत। शहापूर तालुक्यातील आसनगाव भागामध्ये शनिवारी गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघालेले 5 तरुण बुडाले। यातील 2घांचा मृत्यू झाला असून 2घांना वाचवण्यात यश आलंय। उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 जणांचा, पुणे जिल्ह्यात 4 जणांचा, तर विदर्भामध्ये 2घांचा मृत्यू झालाय। मराठा ओबीसी आरक्षणाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय।
येत्या 14 सप्टेंबरला बुलढाण्यातील शेगाव इथं ओबीसी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन आहे. शासनानं या विषयाकडे गांभीर्यानं पाहून तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना केल्यास प्रत्येक समाजाची खरी लोकसंख्या आणि त्यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थिती स्पष्ट होईल. त्याचबरोबर आरक्षणाचे वितरण न्याय आणि पारदर्शक पद्धतीनं करता येईल आणि यामुळे समाजातील होणारा गैरसमज, मत्सर, संघर्ष हा कमी होईल असं म्हणत राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी संघानं सरकारनं जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 14 सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे. हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो. एकंदरीत ठराव घेतले जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी, कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे, कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे, या अनुषंगाने एकंदरीत येत्या 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक फेरनिरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 10 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये देशभरात SIR करण्याच्या रणनीतीवर चर्चा होईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारीच्या पदभार स्वीकारल्यानंतर ही तिसरी बैठक असेल. बिहारमध्ये सुरू असलेली ही प्रक्रिया आता देशभर लागू करण्यात येईल. याची सुरुवात चालू वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता असून 2026 मधील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्याची शक्यता आहे. SIR अंतर्गत मृत मतदार, परराज्यात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती आणि त्याचबरोबर परदेशी नागरिकांची नावं वगळली जातील असं निवडणूक आयोगानं सांगितलंय. मुंबईत आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. 34 गाड्यांमध्ये आत्मघाती हल्लेखोर आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मित्राचा बदला घेण्यासाठी नोएडातील एका व्यक्तीनं फेक ईमेल पाठवला होता. अश्विनी कुमार नावाच्या व्यक्तीला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी आल्यामुळे मुंबई पोलीस हे सतर्क झालेले होते. प्राथमिक चौकशीमध्ये कुमारचा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध नसल्याचं समोर आलंय. अश्विनी कुमारनं फिरोजच्या नावानं मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल पाठवला होता. अटक केलेल्या व्यक्तीच्या घरातून अटक करताना पोलिसांनी 7 मोबाईल फोन, 3 सिम कार्ड, 1 बाह्य सिम स्टॉल डिव्हाइस, 6 मेमरी कार्ड आणि 4 सिम होल्डर जप्त केले, जे त्याने आपली ओळख लपवण्यासाठी वापरलेले होते. गुन्हे शाखेनं 28 वर्षीय व्यक्तीलाही अटक केली आहे, ज्यानं कुमारला धमकी पाठवण्यासाठी वापरलेलं सिम हे खरेदी करण्यासाठी त्याचं आधार कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की कर्मचाऱ्यांकडून तिघांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. भूम तालुक्यातील सुकटा इथं शुक्रवारी ही घटना घडली आहे. 6 ते 7 जणांनी लोखंडी रॉड आणि स्टंपनं तिघांना मारहाण केली. मुरुम वाहतुकीचा फोटो का काढला असं म्हणत तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये माजी सरपंच बजरंग गोयकर यांच्या पाठीवर आणि पोटावर जबर मार बसलाय. बजरंग गोयकर, स्वप्नील गोयकर आणि ज्ञानेश्वर करगड अशी मारहाण झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. मारहाण झालेल्या तिघांपैकी बजरंग गोयकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला, मात्र आणखी या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये. कल्याणमधील रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काही दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता. आता पुन्हा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. निकिता जाधव या हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी आल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे जाधव यांच्या मुलांनी तो फ्राईड राईस खाल्ला, त्यामुळे आता मुलांना फूड पॉयझनिंग झालं तर जबाबदार कोण असा सवाल त्यांनी विचारलाय. तर या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. कुपर रुग्णालयामध्ये जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट, उंदरांची समस्या, स्वच्छता याबाबत तातडीनं कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 3 वरिष्ठ सदस्यांची पर्यवेक्षकीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत रुग्णालयातील परिस्थितीवर सातत्यानं देखरेख ठेवण्यात येणार आहे. समितीचे 3ही सदस्य वैयक्तिक पाठपुरावा करून प्रशासकीय कारणांमध्ये उद्भवलेल्या समस्या ह्या दूर करतील. मुंबई पालिकेनं नेमलेल्या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालक डॉक्टर नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांचा समावेश आहे. स्मशानभूमीत जायला रस्ताच नसल्यामुळे नंतर
की यातना सोसाव्या लागत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथं स्मशानभूमीत जायला रस्ताच नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे गुडघाभर पाण्यामधून वाट काढून स्मशानभूमीकडे जावं लागतंय. नरसी येथील विजय आल्हट यांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यविधीला लागणारं साहित्य गुडघाभर पाण्यामधून वाट काढत स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. अंत्ययात्रा सुद्धा पाण्यातूनच न्यावी लागली. रस्त्याचा प्रश्नच मार्गी लागला नसल्यामुळे स्थानिकांकडून या रस्त्याची मागणी करण्यात येते. रेल्वे मुंबईतील भूखंड 99 वर्ष भाड्यानं देणार आहे. मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ येथील रेल्वेच्या भूखंडाचा 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण 80,000 चौरस मीटरवर अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पाअंतर्गत भाड्यानं दिलं जाणार आहे. यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला मोठी चालना मिळणार आहे, असा तज्ज्ञांनी आता विश्वास व्यक्त केलाय. तसंच सामान्य मुंबईकरांसाठी घर आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचीही शक्यता आहे. देशभरातील 2.5% महिलांच्या म्हणजेच किमान 6 लाख महिलांच्या प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या 2023च्या नमुना नोंदणी प्रणाली अहवालानुसार कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडून प्रसूती करून घेण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये 2.3% असून शहरात हे प्रमाण 1.1% इतकं आहे. तर कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय प्रसूतीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये 0.7 तर शहरामध्ये 0.1% इतकं आहे. महाराष्ट्रातील 1.4% महिलांची प्रसूती कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडूनच होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरामध्ये हे प्रमाण अधिक आहे. पाणी साठवणूक पद्धतीच्या उदंचन जलविद्युत विजेपोटी महावितरणावर वार्षिक 419 कोटी रुपयांचा भार येणार आहे. महावितरण उदंचन जलविद्युत विजेची खरेदी करणार आहे. खासगी कंपनीकडून 40 वर्षांसाठी 500 मेगावॉट विजेची खरेदीही करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी साठवण्यात आलेल्या पाण्याचा वारंवार वापर करून त्याद्वारे वीज तयार होणाऱ्या प्रकल्पाला उदंचन पद्धत संबोधलं जातं. या वीज खरेदीसाठी महावितरणाला दरवर्षी 83,98,000 प्रति मेगावॉट इतका स्थिर खर्च येतो. हा वार्षिक भार 419 कोटी रुपयांच्या घरात असेल. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण असा प्रवास 1 तासांऐवजी केवळ 40 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचे प्रवाशांचे जेएनपीए कर्मचाऱ्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय जेएनपीनं घेतलेला आहे आणि त्यानुसार 2 ई वॉटर टॅक्सी सज्ज असून 22 सप्टेंबरपासून या टॅक्सी गेटवे ते जेएनपीटी दरम्यान धावणार आहेत. गेटवे ते जेएनपी दरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत आणि त्यातून प्रवास करण्यासाठी 1 तास किंवा कधी त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. सिडकोच्या बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 6 सप्टेंबरला या सेवेनं 1 कोटी प्रवाशांना टप्पा हा ओलांडलेला आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान 17 नोव्हेंबर 2023ला प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीपासूनच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तिकीट दर देखील स्वस्त आहेत. 10 ते 30 रुपयांमध्ये बेलापूर ते तळोजा दरम्यान प्रवास करणं हे शक्य झालंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूच्या खर्चामध्ये 6,788 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार काही जोड रस्त्यांच्या लांबीमध्ये बदल आणि वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही खर्च वाढ झालेली आहे. त्यात प्रत्यक्ष बांधकाम खर्चातील वाढ 3,900 कोटी रुपये आहे. जलद पश्चिम द्रुतगती मार्गावर ताण कमी करण्यासाठी तसंच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेनं पोहोचण्यासाठी MMRDCने या सागरी सेतूचं बांधकाम सुरू केलंय. सध्या प्रामुख्यानं समुद्रामध्ये खांब उभारण्याचं काम सुरू आहे. सेतूच्या सध्याच्या मूळ रचनेनुसार जुहू आणि वर्सोवा जोडणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता असल्यामुळे त्यामध्ये बदल आणि त्याचबरोबर वाढ करण्याची मागणी ही मच्छीमारांकडून करण्यात येते. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2,856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदाही प्रसिद्ध केलेली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रोप्रमाणे असणार आहेत. मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झालेला असून MRVCने UTPA 3 आणि
3A अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली. यासाठी सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने 244 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागामधून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये या गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये तिरुवनंतपुरम नॉर्थ, हजरत निजामुद्दीन, सांगानेर, गोरखपूर, कलबुर्गी, नादापूर या भागातील प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली. यामध्ये वातानुकूलित शयनासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचाही समावेश आहे. पालघरमध्ये गेल्या महिन्यामध्ये ओमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या वादळात कंटेनर भरलेलं एक जहाज बुडालं आणि त्यातील कंटेनर वाहून गेले होते. त्यातील सातपाटी समुद्र किनाऱ्यावर 2 कंटेनर आणि शिरगाव किनाऱ्यावर 1 असे 3 कंटेनर खडकावर अडकून पडलेले आहेत. त्यांच्या मासेमारी बोटींना धोका निर्माण झालाय. त्यामुळे मच्छीमार बोटींनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी केलंय. तर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या कंटेनरची पाहणी करून नागरिकांना कंटेनरपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा महापालिकेकडून उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेकडून उल्हास नदी काठच्या उदंचन केंद्र, जलशुद्धीकरण केंद्रांना पाणीपुरवठा केला जातो. महावितरणाकडून त्यांच्या कांबा येथील उपकेंद्रामध्ये काही देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आल्यामुळे उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं सांगितलेलं आहे. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅम्प प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कम्प्युटर आणि त्यासंबंधी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिली आहे. तसंच प्रवाशांसाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या आता संस्थात्मक फेरीमध्ये भरल्या जाण्याचं आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यंदा राज्यामध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या 2,02,638 जागांवर प्रवेश सुरू आहे. त्यातील 60,733 जागा या अद्यापही रिक्त आहेत. औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या मुंबई विभागातील 27 महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे उघडकीस आलं असून त्यामध्ये ठाण्यातील सर्वाधिक 15 महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्यातील फार्मसी महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याप्रकरणी तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑगस्टमध्ये नोटीस पाठवलेल्या 176 महाविद्यालयांची यादी ही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा कक्षानं बहुप्रक्षेपित बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. विद्यार्थ्यांना या गुणवत्ता यादीवर उद्या मंगळवारी 9 सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. तर सीईटी सेल 12 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे. सीईटी सेलनं बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॅम्प फेरीच्या नोंदणीसाठी 6 जुलैपासून सुरुवात केली आहे. कॅम्प फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश देण्यात आलेत. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागांसाठी ही प्रक्रिया असणार आहे असं जाहीर केलंय. त्यामुळे कॅम्प फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावर प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. हे विद्यार्थी थेट अर्ज करतील अथवा सीईटीच्या संकेतस्थळावरून देखील महाविद्यालयांचे ऑप्शन्स फॉर्म हे भरता येणार आहेत. अर्ज महाविद्यालयांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. परभणीकरांनी खग्रास चंद्रग्रहण अनुभवलं. परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनं शहरातील आंतरराष्ट्रीय विज्ञान भवनामध्ये चंद्रग्रहणाचं खास प्रक्षेपण ठेवलेलं होतं, ज्याला परभणीकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय. चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद चिमुकल्यांसह सामान्य परभणीकरांनी मोठ्या संख्येनं घेतला. यावेळी डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी चंद्रग्रहणाची माहिती सर्वांना दिली. सुरुवातीला काळोखापासून सुरू झालेला चंद्रग्रहणाचा प्रवास ब्लड मून पर्यंत पाहणं खरोखरच एक पर्वणीच परभणीकरांना मिळालेली होती. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट प्रज्ञा